मला कळतच नव्हतं स्टेडियम समोर एवढे लोक कोणते सेलिब्रिटी सोबत फोटो काढत होते। तर रामकृष्ण हरी भावांनो, एकदम फर्स्ट क्लास तयार होऊन मी जाणार आहे इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच बघायला। मग आलो मित्रांना घ्यायला, पण मित्रांनी दिलेला टाइम आणि पोरीने ठेवलेला बेस्ट फ्रेंड यांच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही। एवढ्यात भाऊ प्रगटले, मग लावली गाडी पार्किंगला आणि थोडा बाहेरून व्ह्यू घेतला तर हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम खूप सुंदर आहे, पण दूरच लय आहे राव। मग आलो आम्ही VIP गेट समोर, आम्हाला VIP पास भेटणार होत्या। तेवढ्यात माझं लक्ष गेलं भगवा कुर्ता घातलेल्या मोदी साहेबांकडे। मोदी साहेब पण पासची वाट बघत होते, पण आम्ही गेल्याशिवाय मॅच चालू नव्हती होणार, कारण रोहित साहेब आणि सूर्याबाई माझ्या नजर कैदेत होते। मग मला नंतर कळालं ग्राउंडवर असे डुप्लिकेट सूर्या आणि रोहित तर हजारोच्या संख्येने आले आहे। मग लागलो लाईन मध्ये, पण मला ही भीड दिसली। आलो तर इथे थाला फॅनच्या पप्पाचा फॅन आला होता, तो म्हणजे सचिन साहेबाचा फॅन सुधीर भाऊ। मग त्यांच्या सोबत एक सेल्फी घेतला आणि आलो मॅच बघायला। मग सुधीर भाऊच्या शंकाने चालू झाली मॅच। मग हार्दिक भाऊनी पण नताशाच्या तोंडावर एक 50 मारली आणि शिवम दुबे आणि हार्दिक भाऊच्या या योगदानामुळे भारताचा विजय झाला। मग आलो इंग्लंडियनचं तोंड बघायला, या साल्यांची हारल्यावर पांढऱ्याची लाल होती शक्ल हो। मग आला झेब्रा आर्चर, मग आली आपली टीम इंडिया, आजचे स्टार शुभम भाऊ, त्यानंतर अक्षर बापू आणि राणा साहेब पण। मग रमनदीप भाई ने मेरे हाथों में हाथ देकर कसम खाई, अगला मैच भी हम ही जीतेंगे। मग आगमन झालं संजू बाबा आणि मिस्ट्री पिनर वरुण धवन यांचं। मुझे लाइफ में दो लोगों से मिलना है, सूर्या दादा और रोहित भाई। सूर्या दादा थोडा दूरूनच बघितले आणि